काम संपवायला खूप उशीर झाला ना. हो, वहिनी नाहीये त्यामुळे सगळेजण लिथार्जिक झालेत. नाही यार, असं काही नाही. असं का बोलतोयस? ते सगळे मनापासून काम करतायत. वहिनी नाहीये म्हणून सगळ्यांना काळजी आहे, म्हणून कोणाचा मूड लागत नाही. आपलं पण बघ ना यार. हो, आपलाही मूड लागत नाहीये करायचं. वहिनी अजून शुद्धीवर पण नाही आल्यात. तू वेड्यासारखं काही विचार करू नकोस. वहिनी बरे होणार आहेत, ते परत येणार, बघ तू फक्त. आणि हे बघ, मजा म्हणजे काय, ते इथं परत आले ना ऑफिस म्हणजे त्यांना अरे सगळं व्यवस्थित चालू आहे. मी नसताना पण या लोकांनी मस्त काम केलं होतं. राधिका मसाले व्यवस्थित चाललंय सगळं. हा, शी शुड फील प्राऊड, आहे की नाही? म्हणून आता आपली जबाबदारी पण डबल झाली की नाही? हो, आहे. जेनीचंच बघा ना, ती ऑफिस मध्ये येते, हॉस्पिटलला जातीये. खरं तर ऍक्सिडेंट झाला तेव्हा केवढा धक्का बसला होता तिला. आता बऱ्यापैकी सावरली ती. शो मस्ट गो ऑन असं म्हणतात ना. काम तर केलंच पाहिजे. उगाच तुला वाटतं की सगळे लिनियंट झाले वगैरे, असं काही नाही आहे. बघ, सगळे एकमेकांना कसं एडजस्ट करताय. फैमिली का मेन बंदा तुम्हारा, जो पूरे परिवार को जोड़कर रखता है, वो ना हो तो परिवार हिल जाता है यार. असं झालंय. आपली ऑफिसेस जर काय झालं, आपण एक परिवार म्हणूनच काम केलं ना नेहमी. वहिनीने तसंच ठेवलंय आपल्याला. त्या नाहीये, गुरु नसतो ऑफिसमध्ये, तो हॉस्पिटलमध्ये असतो. वेळ लागणार नाही. असं लिनियंट वगैरे नाहीये. तू असं उगाच काही वेगळं विचार करू नकोस. ते हॉस्पिटलमध्ये सर, मला खरंच शंका येते त्यांच्यावरती. असतात हॉस्पिटलमध्ये, असतात ते, पण काय, कोणासाठी? खरंच काळजी वाटते म्हणून असतात हॉस्पिटलमध्ये. काही का असे ना, पण आता तो तिथे आहे हे महत्वाचं. आपल्याला माहिती आहे की तो स्वार्थी आहे. सोड. आणि उलट आता त्याला असं वाटतं की राधिका वहिनी आजारी आहे म्हणजे तो ऑफिसचा बॉस झालाय. शक्य तरी आहे का? ऑब्व्हियसली नाहीये. हे गांडाने कोण समजावे? हे आहेच सर. आज राजवाडे सरांनी स्वतःहून फोन केला होता वहिनींसाठी. इनफॅक्ट आपल्या इतर ब्रँचेस मधनं सुद्धा लोक फोन करतात, अगदी रोज फोन करतात की वहिनी कशा आहेत, शुद्धीवर आल्या का वहिनी. बघा ना, म्हणजे एकीकडे अशी माणसं आहेत ज्यांचं वहिनीशी तसं काही नातं नाहीये किंवा डिरेक्ट संबंध येत नाही, पण तरी स्वतःहून फोन करतात, काळजी करतात. आणि एकीकडे ही गुरुसरांसारखी माणसं, त्यांना फक्त स्वतःच्या फायद्याच दिसतं, बस, दॅट्स इट. पण ही अशी सेल्फिश माणसंच जास्त डेंजरस असतात ना सर. त्यांना फक्त स्वतःच काम करून घ्यायचं एवढंच माहिती आहे, आणि स्वतःच्या फायद्यासाठी ते वाटेल त्या थराला जाऊ शकतात. निघतो. बरं, तुम्हाला सोडू? अरे माझं घर कुठे, तू कुठे जाणार आहे? निघ, मी जातो माझं. उद्या भेटू. ओके, चल बाय. चल. काय रे, किती पैसे झाले? शपथ, गुरुला विचारलं पण नाही मी पैसे आहेत की नाही ते. काही औषधं वगैरे लागली तर आणेल ना, घेईल ना काळजी. मीच जातो आता हॉस्पिटलला परत. गुज्जूबाईला फोन करतो त्यापेक्षा. हा सम्या, बोल. हा गुज्जूबाई, कुठे आहेस रे? मी आताच निघालो ऑफिस मध्ये. काही नाही अरे, मी मगाशीच बाहेर पडलो हॉस्पिटल मधून. म्हणजे मला गुरुच म्हणाला, पण मी त्याला विचारलं नाही रे त्याच्याकडे पैसे आहेत की नाही. म्हणजे काही लागलं तर तो घेईल ना काळजी, मला काही कळत नाहीये. सो मला असं वाटतंय की मी परत जाऊ का हॉस्पिटलला. तर तू येतोस का माझ्याबरोबर? हो, येतो ना. बेस्ट. मग एक काम करशील, फक्त मी आता परत घरी जाऊन गाडी घेऊन येणार, तर वेळ लागेल जरा. तुझ्याकडे गाडी आहे? बेस्ट. मग तू मला पिकअप करशील का? हा, आपलं ते हॉटेल आहे बघ, साई कृपा. हा, त्याच्या पुढच्या लेफ्टला थांबतो मी. ओके, चल मग भेटू.
राधिका, आय एम रिअली सॉरी. अजिबात असं माझं इंटेन्शन नव्हतं की तुझा ऍक्सिडेंट व्हावा आणि तुझी अशी अवस्था व्हावी. मी जेव्हा तुला कॉल केला, हो, मीच तुला तो फेक कॉल केला होता. मीच तुला सांगितलं होतं की अथर्वचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. यार, तू माझा इन्सल्ट केला सगळ्या ऑफिस समोर आणि त्या इडियट रघुसाठी. मला खूप राग आला होता तुझा. आय वॉज व्हेरी अँग्री विथ यू. आणि म्हणून मला तुझा रिव्हेंज घ्यायचा होता आणि म्हणून मी तो फेक कॉल केला. पण मला तुला असं एवढं वाईट पनिश नव्हतं करायचं. तुझी त्या दिवशी मीटिंग होती ती मिस व्हावी आणि तुझा लॉस व्हावा एवढंच मला हवं होतं. प्लीज राधिका, आय एम रिअली सॉरी. मला तुला हर्ट करायचं नव्हतं. आय एम सॉरी मी तुला असा फेक कॉल केला. आणि ऐक ना, तू शुद्धीवर आल्यावर प्लीज पोलिसांना माझं नाव नको सांगूस ना. त्यांना नको सांगूस की मी तुला तो कॉल केला. प्लीज. मला पोलिसांनी पकडून नेलं तर मला जेलमध्ये जावं लागेल यार. आणि मला जेलची खूप भीती वाटते. प्लीज सॉरी आणि थँक्यू. आवाज करू नकोस, म्हणजे माझा डाऊट खरा ठरला. तो फेक कॉल तूच केला होतास ना? नाही गॅरी, मी नव्हतं ते. आता खरं सांग ना, मी तू जे काही बोलत होतीस ते सगळं ऐकलंय. यार सॉरी यार गॅरी, मीच केला होता तो फेक कॉल आणि मी अपोलोजाइज करायलाच इकडे आली. मी तिला सॉरी म्हणायलाच आली. पण तिचा असा ऍक्सिडेंट व्हावा आणि ती ऍडमिट व्हावी असा माझा मोटिव्ह नव्हता. मोटिव्ह काही असो, त्यामुळे काय झाले बघतेस ना तू. शनाया, तू काय करायला गेलीस आणि काय होऊन बसलं कळतंय का तुला? आता ही गोष्ट जर पोलिसांपर्यंत गेली ना तर. नाही 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 गॅरी, प्लीज नाही. मला पोलिसांची खूप भीती वाटते. मला अरेस्ट नाही व्हायचं आणि मला जेलला पण नाही जायचं. प्लीज गॅरी, तू काहीतरी कर. ठीक आहे, मी नाही सांगणार, पण एका अटीवर. शनाया, हे बघ, झालं तेवढं बास झालं. आता याच्या पुढे जो काही ऍटिट्यूड तुम्हाला दाखवतेस ना तो दाखवणं पूर्ण बंद. ओके? आता मी जे सांगेन, मी जसं बोलेन तसंच वागायचं, तसंच बोलायचं. हा? ओके ओके ओके, थँक्यू. सो स्वीट ऑफ यू गॅरी. हे बघ बच्चा, मी पण टेन्शन मध्ये आहे का. आपण परत पूर्वीसारखं राहूया ना. ओके? आता प्लीज असं बालिश वागायचं नाही. हा? पण तू नाही सांगणार ना? नाही सांगणार. थँक्यू. यार तुझं ठीक आहे, पण गुड फॉर ही राधिका सांगेल ना पोलिसांना शुद्धीवर आल्यावर. राधिका शुद्धीवर येईल तेव्हा सगळं चित्र बदललेलं असेल. मीन्स? शनाया, मी आता एक अशी गोष्ट करणार आहे ज्याने ALF मधली माझी पोस्ट मला परत मिळेल. ALF मधला माझा सगळा मान सन्मान मला परत मिळेल. आणि एकदा पोस्ट मिळाली की सगळे पैसे आपले आणि आपण परत पूर्वीसारखं राहू शकू. खरंच गॅरी, तू खरं बोलतोयस? येस. पण हाऊ इज दिस पॉसिबल? एव्हरीथिंग इज पॉसिबल. शनाया, आता तू एक काम कर. आपल्याला इथे कोणी जर पाहिलं ना तर आपल्या सगळ्या प्लॅनचा फियास्को होईल. त्यामुळे इथून आता पटकन कल्टी मार, खाली थांब, मी लगेच आलोच. चल चल चल. बाय. राधिका, तुला असं बघवत नाही ग. लवकर बरी हो. हा? आणि ह्या कंपनीची काळजी करू नकोस. मी आहे ना, मी लक्ष देईन. तू डोळे उघडल्यानंतर तुझ्या समोर ALF कंपनीचा नवीन मालक असेल. हा? त्यामुळे गेट वेल सून. लवकर बरी हो.
Yes, sir. Yeah, sure. Yeah, I know. Yeah, it sounds good. Yeah. I'll get back to you. Yeah, sure. Thank you, sir. Thank you. Yeah, have a nice day. शनाया काय अगं कोण पाहिलं असतं तर अरे मी स्कार्फ बांधतच होते पण तेवढ्यात तो आला हॅलो हॅलो करत. ठीक आहे आता अजून कोणी बघायच्या आता आपण इथून निघूया चल ऐक ना आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊया. आता आय एम हंग्री मला भूक लागली आहे. बरोबर ठीक आहे स्कार्फ बांध इथून निघताना स्कार्फ बांध चल चल ठीक आहे. गुरु शनाया दोनों एक साथ यहाँ पर, मतलब ये लोग दोनों अलग होने का सिर्फ नाटक कर. या गुरु कुठे गेला? युसलेस माणूस आहे, जरा वेळी थांबता येत नाही याला. बाटली पण संपली आहे. नर्सला बोलवून येतो. राधा 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 बरं वाटतंय का तुला? थांब, मी डॉक्टरांना बोलवून आणतो. हा काय झालं? मी नाही जाते कुठे. हा मी इथेच आहे. मी नर्सला तरी बोलवून आणतो निदान. हा आलोच मी. बरं मी घरच्यांना तरी कळवून येतो. घरच्यांना केवढा आनंद होईल. हा मी काय झालं राधा? काय होतंय राधा? मला ना खरंच नाही कळत आहे तू काय म्हणतेस. तू कशाला नाही म्हणतेस मला नाही कळत आहे. वहिनी वहिनी तुम्ही शुद्धीवर आलात? अरे सम्या तू सांगत का नाहीये तिथे बोलत का बसलाय सर? अरे वहिनी आम्ही सगळे इतके टेन्शन मध्ये होतो, दिवस जात नव्हते, एक एक दिवस एक एक वर्षासारखं वाटत होतं, काही संपतच नव्हतं. आपण पटकन सगळ्यांना सांगूया की बहिणी बरे झालेत. काय म्हणतोस? हो पण मी तिला तेच विचारतोय आनंद कधीपासून. तू शुद्धीवर आलीस हे घरच्यांना कळवायला पाहिजे. हो ना वहिनी. पण नाही म्हणते सारखी का? अच्छा म्हणजे गुरु हेच कळवायला गेलाय का घरी? सम्या, गुरु घरी गेला नसेल. मी आता त्याला बाहेर पाहिलं शनाया सोबत. शनाया बरोबर? शनाया इथे आली होती हॉस्पिटलला? वहिनी प्लीज घरी जाऊन सांगतो ना सगळ्यांना. प्लीज खूप बरं वाटेल सगळ्यांना. काय झालं वहिनी? एक मिनिट आनंद. राधा तुला गुरुला सांगायचं नाहीये का तू शुद्धीवर आली असते? आणि शनायाला सुद्धा कळू द्यायचं नाही. गॅरी कुठे लॉस्ट आहेस? नाही काय नाही. तू काही खाणार आहेस का? अजून काही ऑर्डर करायचं? अरे बोल ना काहीतरी. आता काय बोलायचं राहिलंय शनाया? गॅरी यार जे घडलं ते फॉरगेट इट. मी सॉरी म्हणलं ना तुला. आणि हे बघ आय हॅव रिअली मिस्ड यू ऑल दीज डेज. या हो वाटत तर नाही तसं. हे बघ आय वॉज अँग्री विथ यू. मला राग आला होता तुझा आणि म्हणून मी तुला ऍटिट्यूड देत होते. पण आता तसं नाहीये. मला रिअलाइज झालंय मला तुझ्या इतका चांगला बॉयफ्रेंड मिळणार नाही यार. तू इतका केअरिंग आहेस. माझी केवढी काळजी करतोस तू. मी आता सुद्धा तुला म्हणलं आपण रेस्टॉरंट मध्ये जाऊ तर तू लगेच मला रेस्टॉरंट मध्ये घेऊन आलास. तू किती छान दिसतोस. तू किती हँडसम आहेस. किती छान राहतोस. आणि केवढा इंटेलिजंट आहेस. तुझ्या डोक्यात ना इतक्या वाढीव आयडियाज येत असतात. जसं की तो प्लॅन मला पण सांग ना. कसला प्लॅन?
अरे असं काय करतोय, स्वतः हॉस्पिटलमध्ये म्हणत होतास ना. अरे हसतोयस काय, मी तुला काहीतरी विचारतेय. हे बघ, वे टुगेदर ना, आपण दोघं मिळून गुड फॉर नथिंगची वाट लावूया. नाही, तू खूप बदलली आहेस माहितीये ना तुला, खूप स्मार्ट झालीस. नाही म्हणजे तुला ना समोरच्याच्या मनामध्ये काय चाललंय, त्याच्या मनात काय काय प्लॅन्स आहेत हे सगळं जाणून घ्यायचं असतं, पण स्वतःच्या मनात काय चाललंय हे मात्र अजिबात सांगायचं नसतं. व्हॉट यू मीन? मी सगळं सांगते तुला. ओके, हो? गेले इतके दिवस मी तुला विचारतोय की तू फोनवर सतत कोणाशी बोलत असतेस, तुला कोणीतरी सारखं गाईड करते, ती व्यक्ती कोण, पण तू मला अजूनही सांगितलेलं नाहीयेस. आणि माझ्या मनात काय प्लॅन चाललेत हे मात्र लगेच जाणून घ्यायचंय. नाही, कोण आहे ती व्यक्ती? हे बघ कॅरी, मी तुला आत्ता नाही सांगू शकत. ठीक आहे, गुड आहे ना. हे बघ शनाया, तुझं माझ्यावर खरं प्रेम असेल ना तर तू मला सगळं खरं खरं सांगशील, आणि जर नाही तर गुड, तुझे सिक्रेट तुझ्याजवळ, माझे सिक्रेट माझ्याजवळ. अजून काही करायचं आवडत? आय एम डन. मग चल, मी तुला सोडतो. मला हॉस्पिटलला जाऊन हे जाणून घ्यायचंय की तो सौमित्र परत का आला होता. येस मिसेस सुभेदार, बरं वाटतं ना तुम्हाला आता? आणि हो, काही काळजी करू नका, तुम्ही लवकर बऱ्या व्हाल आता. डॉक्टर आता बरं आहे ना, म्हणजे काही काळजीचं कारण नाही. सगळं ठीक आहे. ते आता शुद्धीवर आल्यात, थोडा थकवा आहे आणि अपघाताचा पण ताण आहे, पण मला वाटतं त्याला कसल्या तरी गोष्टीचा शॉक बसलाय. अजून शॉक आहे म्हणजे? ते म्हणजे आता लगेच सांगता यायचं नाही, पण त्या स्वतःहून काहीतरी सांगतील त्यांना काय वाटतंय ते. पण हो, तुम्ही त्याला काही विचारण्याचा प्रयत्न करू नका, त्यांच्या डोक्यावर ताण येईल असं काही बोलू नका. हो हो, आम्ही काळजी घेतो. डोंट वरी डॉक्टर. अच्छा, ओके मॅडम. थँक्यू डॉक्टर. ओके, थँक्यू सिस्टर. बरं, हे बघ राधा, डॉक्टरने आम्हाला आता क्लिअर सांगितलं की तुझ्या डोक्यावर कसलाही ताण येऊ द्यायचा नाहीये, त्यामुळे आता प्लीज काहीही सांगायचा प्रयत्न करू नकोस. आणि आम्हाला कळलंय तुला काय सांगायचं, ते कळलंय आम्हाला. गुरु आणि शनायाला कळू द्यायचं नाहीये की तू शुद्धीवर आली आहेस. राधा, माझी एकच रिक्वेस्ट आहे की आपण निदान घरच्यांना तरी सांगूया प्लीज. काळजी करत असतील ना ते. राधा, असं काय करतेस? मला ना खरंच कळत नाही राधा, तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय. आता तू एवढी मोठी गोष्ट आम्हाला लपवायला सांगतेस, याचा अर्थ मेजर काहीतरी घडलेलं आहे. नाही नाही, तू आता सांगू नकोस. तू शांत राहा, शांत राहा. हे बघ, नाही कळणार कोणाला. हो, कोणालाही नाही कळणार तू शुद्धीवर आली असते. तू आराम कर. सम्या, भेटायला आले की त्यांना कळणार ना. पण त्यांना हेच सांगायचं की नाही, अजून काही डेव्हलपमेंट नाहीये राधामध्ये. अरे असं कसं, म्हणजे आल्यावर कोणीतरी सांगेल त्यांना, बाहेर डॉक्टर नर्स वगैरे, की त्याची तब्येत बरी झाली आहे. बरं, आपण एक काम करूया आनंद. हे बघ, आपण त्यांना सगळ्यांना असं सांगूया की आमच्या डॉक्टरांशी भेट झाली आणि त्यांनी आम्हाला क्लिअर वॉर्निंग दिलेली आहे की राधाला कुठलं तरी इन्फेक्शन होऊ शकतं, सो तिला कोणीही भेटायला आतच जायचं नाही. यार सम्या, वेळाच का सगळ्यांनी डॉक्टरला डिरेक्टली विचारलं तर काय. बरं, आपण एक काम करू, मी बोलतो डॉक्टरांशी. हा, मी डॉक्टरांशी बोलतो. राधा, काही काळजी करू नकोस, मी कन्व्हिन्स करतो त्यांना. बघूया तर काय बोलतायत. ओके, मी बोलतो. तू नको काळजी करूस, आम्ही नाही कळू देणार कोणाला. ओके, आराम कर.